आकाशवाणी नागपूर. आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. दावोस दौऱ्याच्या माध्यमातून राज्यात 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून आणखी 7 ते 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दूरस्थ पद्धतीनं झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या गुंतवणुकीपैकी 83% करार थेट परकीय गुंतवणुकीचे आहेत. यात उद्योग, सेवा, कृषी, तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांचा समावेश आहे अशी माहितीही त्यांनी दिली. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून बहुजन घटकातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांमध्ये समान संधी मिळावी या उद्देशानं महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूरमार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत प्रशिक्षणाच्या जागांमध्ये वाढ करण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केला. केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी 400 तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1000 प्रशिक्षण जागा वाढवण्यात आल्या आहेत. महाज्योतीतून गुणवत्ताधिष्ठित प्रशासकीय नेतृत्व घडेल असं अतुल सावे यांनी म्हटलं आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी प्रकल्पाअंतर्गत अमरावती जिल्ह्यात मेळघाट हाट इथं जिल्हास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन यशस्वीरित्या पार पडलं. स्वयंसहाय्य महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ आणि योग्य दर मिळावा तसंच विक्रीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे संमेलन घेण्यात आलं होतं. चंद्रपूर येथील लखमापूर धाम चांदा क्लब ग्राउंड इथं सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य श्रीराम कथेचा आज महाआरतीनं दिमागदार समारोप झाला. गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या या आध्यात्मिक ज्ञानयज्ञानं चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भाचं वातावरण राममय केलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना उद्या रायपूर इथं खेळला जाणार आहे. विदर्भात आज गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी 12.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात 14.2 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. दुसरीकडे कमाल तापमानात वाढ होत असून ब्रह्मपुरी जिल्ह्यात आज 32.5 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.